नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रगत आणि शेतीनिष्ठ शेतकऱ्यांचे सन्मान त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन दरवर्षी केला जातो। रायगड प्रेस क्लब तळा प्रेस क्लबच्या वतीनं आदर्श शेतकरी पुरस्कार जयेंद्र पाशीलकर राहणार गिरणे आणि सुचित पतारे राहणार चरई बुद्रुक यांना गिरणे येथे शेताच्या बांधावर पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। या सन्मान सोहळ्यास तळा तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत राऊत, सरचिटणीस श्री कैलास पायगुडे, गिरणे ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री नागेश लोखंडे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी विजय तृपसौंदर्य, निवडणूक नायब तहसीलदार श्री जितेंद्र टेंभे, मंडळ अधिकारी श्री किशोर मालुसरे, तलाठी श्री नितीन कदम, प्रभारी कृषी अधिकारी श्री गिरीश कुलकर्णी, सहाय्यक कृषी अधिकारी श्री महेश शिंदे, सहाय्यक कृषी अधिकारी श्री दत्ता दुधाटे, तळा प्रेस क्लब अध्यक्ष श्री संजय रिकामे, रायगड भूषण श्री पुरुषोत्तम मुळे, उपाध्यक्ष श्री किशोर पितळे, उद्योजक श्री सागर पाटील, माजी सरपंच श्री गोविंद कीर्तने, श्री सुभाष पाशीलकर, आदर्श शेतकरी पुरस्कृत श्री जयेंद्र पाशीलकर, श्री सुचित पतारे, गिरणे ग्रामस्थ पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की जर आपल्या मुलांना शेतकरी व्हावे असे मनापासून वाटले तरच शेती टिकेल, कारण शेतकरी हा शेतात राबतो तो आपल्या कुटुंबासाठी। आपल्या मुलाला चांगली नोकरी मिळावी, तो मोठा अधिकारी व्हावा अशी प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा असते। आजकाल अनेक तरुण मुले शेती सोडून शहरामध्ये नोकरीच्या शोधात जातात। त्यांना असं वाटते की शेतीमध्ये काही भविष्य नाही, पण जर आपण आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले आणि त्यांना शेतीचं महत्त्व पटवून दिलं तरच ते शेतीकडे वळतील। शेती टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा। त्यांनी आपल्या शेतीमालाला चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्न करायला हवेत। शासनाने देखील शेतकऱ्यांसाठी योजना राबवून त्यांना मदत करायला पाहिजे। तर प्रेस क्लब शेतीमध्ये शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याच्या हेतूनेच आदर्श शेतकरी पुरस्कार हा उपक्रम राबवत आहेत। त्यांचे आभार आहेतच, त्याचबरोबर जयेंद्र पाशीलकर आणि सुचित पतारे यांचे त्यांनी अभिनंदन केलंय। तालुका कृषी अधिकारी तृपसौंदर्य यांनी तालुक्यात दरवर्षी शेतीमध्ये घट होत चालली आहे। पूर्वी 2000 हेक्टरवर असणारी शेती आता केवळ 1000 हेक्टरवर जाऊन थांबली आहे। उद्या दुष्काळ जरी पडला तरी शासनाकडे 4 वर्ष पुरेल एवढं धान्य उपलब्ध आहे, परंतु शेती करण्याचं प्रमाण कमी पडत चालल्यानं भविष्यात धान्याचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे। त्यासाठी शेती करणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांनी शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करावा। कृषी कार्यालयाकडून लागणारी मदत केली जाईल असं त्यांनी सांगितलंय। रायगड प्रेस क्लब तर्फे दरवर्षी राबवण्यात येणाऱ्या या आदर्श शेतकरी पुरस्काराचं कौतुक करून खरोखरच तळा तालुक्यातील पत्रकार योग्य शेतकऱ्याची निवड करून त्यांचा सन्मान करत असल्याचं प्रतिपादन केलंय। पत्रकार पुरुषोत्तम मुळे यांनी सांगितले की रायगड प्रेस क्लब ही पत्रकारांची शिखर संस्था असून रायगड जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्या मार्गी लावण्याबरोबरच जिल्ह्यातील सामाजिक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं काम करत आहे। आदर्श शेतकरी पुरस्कार हा त्याचाच एक भाग असून पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्यांची प्रेरणा घेऊन इतर शेतकरी देखील आता जोमाने काम करून पुढील वर्षी रायगड प्रेस क्लबचा आदर्श शेतकरी पुरस्कार मला कसा मिळेल यासाठी प्रयत्न करेल असं मत व्यक्त केलंय। यावेळी सर्कल श्री किशोर मालुसरे, निवडणूक नायब तहसीलदार श्री टेंभे यांनी आपले विचार व्यक्त करताना महसूलशी निगडीत असणारे सातबारे, नोंदी, फेरफार आणि शासनाच्या अनेक योजनांची माहिती दिली आहे। उपसरपंच नागेश लोखंडे यांनी आपले विचार व्यक्त करताना तळा प्रेस क्लबने आदर्श शेतकरी पुरस्कार गेले काही वर्ष यशस्वीपणे राबवत असून याद्वारे शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत। त्यासाठी तळा प्रेस क्लबचे आभार व्यक्त केले। पुरस्कर्ते जयेंद्र पाशीलकर, सुचित पतारे यांनी देखील मनोगत व्यक्त करताना शेती संबंधी विविध पिकांमधून आर्थिक उत्पन्न कसे मिळते याची माहिती दिली। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार पत्रकार संजय रिकामे यांनी मांडले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत राऊत, सरचिटणीस कैलास पायगुडे, उपसरपंच नागेश लोखंडे, उद्योजक सागर पाटील, तालुका कृषी अधिकारी तृपसौंदर्य, निवडणूक नायब तहसीलदार श्री टेंभे, मंडळ अधिकारी श्री मालुसरे यांचे तळा प्रेस क्लब अध्यक्ष संजय रिकामे, उपाध्यक्ष किशोर पितळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आलं व जयेंद्र पाशीलकर आणि सुचित पतारे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आदर्श शेतकरी पुरस्कारानं गौरवण्यात आले। मी जयेंद्र गोविंद पाशीलकर, गिरणे या गावचा शेतकरी। मला आज आदर्श शेतकरी पुरस्कार मिळाला। रायगड जिल्हा प्रेस कमिटी यांच्याकडून आम्हाला सन्मानित केलं, त्याबद्दल सर्व पत्रकारांचे मी आभार मानतो, ऋणी आहे।
माझ्या शेतामध्ये शेती लागवड मी करतो, त्यातून फुलशेती करतो, कोबी लागवड, फ्लावर, मिरची, भेंडी, आळूवडीची पानं, ब्रोकोलीसुद्धा मी काढलेली आहे, आलासुद्धा लावलेला आहे. त्यातून मक्याचं उत्पन्न जास्तीत जास्त काढलेलं आहे, कारण मक्यापासून माकडं वंचित राहतात, माकड त्रास देत नाही आणि ते लगट होत नाही. त्याच्यापासून मक्याचे पिके भरपूर उत्पन्न काढलेले आहे. आणि माझी अशी शेतकऱ्यांना विनंती आहे की शेतीमध्ये उतरा. शेतीमध्ये मुंबईमध्ये काही फायदा नाही, शेतीमध्ये शेतकरी व्हा आणि आपल्या भूमीला जपा, त्यातून उत्पन्न भरपूर आहे. हे आम्ही आज शेतकरी म्हणून दाखवून देतो. आमच्याकडे संपर्क साधला तर आम्ही पूर्णपणे माहिती देऊ शकतो. माझं नाव सुचित सहदेव पतारी, मी राहणार चराई बुद्रुक. आज मला आदर्श शेतकरी पुरस्कार जो मिळाला तो रायगड जिल्हा प्रेस क्लब आणि तालुका प्रेस क्लब यांच्या वतीने मला आदर्श पुरस्कार मिळाला. शेती कशी करायची आणि लोकांनी शेतकरीचा फायदा काय असतो हे आम्ही लोकांना सांगतो की शेतीमध्ये फायदा आहे, शेतीमध्ये उतरा. मुंबईमध्ये राहण्यापेक्षा गावाला आपली शेती जर केली तर खूप फायदा आहे. आम्ही काकडी, कलिंगण, फळभाजी, फुलं वगैरे हे सर्व उत्पन्न आम्ही घेतो. की आपली शेतीमध्ये म्हणजे फळबाग, काजू, आंबे याची लागवड करून विमा वगैरे ह्याच्यात लाभ मिळून जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे मी शेतकऱ्यांना आवाहन करतो. आज जो पुरस्कार जो आम्हाला मिळाला आहे हा पत्रकारामुळेच आम्हाला मिळाला आहे आणि आम्हाला सन्मानित करते. त्यामुळे मी शेतकरी म्हणून त्यांचा खूप ऋणी आहे आणि आभारी आहे. गोष्ट आहे की आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करत असतो म्हणून आपल्याला तो सन्मान मिळतो. आज एकाला मिळाला, उद्या दुसऱ्याला मिळू शकतो. प्रयत्न करणं हे आपल्या हाती असतं. शेतकरी साहेबांनी शेतीबद्दल भरपूर गोष्टी सांगितल्या, आमच्या मंडळ अधिकारी साहेबांनी महसूलच्या गोष्टी सांगितल्या, साहेबांच्या 2-3 गोष्टी सांगितल्या. त्यातली एक गोष्ट सांगतो, 1-2 गोष्टी सांगतो की शासनाच्या विविध योजना आहेत, पण त्या तुमच्यापर्यंत पोचतात नाही पोचतात. आपण त्या टचमध्ये टच म्हणजे त्या संपर्कात राहत नाही. आवश्यक आहे आणि त्याची माहिती आपल्या कृषी विभागाकडून घेतली जाते. सर्व पत्रकार बंधू घेतात त्याची माहिती आणि त्याप्रमाणे पुरस्कार देतात. पण आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा खूप योजना आहेत आपल्या याच्यामध्ये. त्यांनी सांगितलं कितीतरी योजना आहेत कृषी विभागामध्ये, पण त्यासाठी आता नवीन पुन्हा त्याच्यामध्ये अडथळे निर्माण व्हायला लागले. त्या योजना घेण्यासाठी तुम्हाला PM किसान पाहिजे, प्लस ॲग्रीस्टॅग पाहिजे. जास्त करायचं म्हणजे काय, म्हणजे 2 नाट्या जास्त झाल्या तर तिच्या पोटा पाण्याचा मार्ग सुटायचा. तर आता तशी परिस्थिती झाली नाही. काय माल जमीन वसाड समजतात लोक, वसाडकडून विकून टाकतात, तर मुंबईला खोली घेतात. मुंबईला खोली कुठे घेतात? नाला सोगाराला. आणि ती मुंबईची वसाड जागा बघा, गरीब कसा त्यांचा जुळला आहे तो. ती मुंबईची वसाड जागेमध्ये दुरुस्ती करते, प्रगती पत्रावर आणते, पुन्हा आपली चांगली जागा या पद्धतीने आहे. तर लोकांनी शेतीकडे वळावं असं आम्ही का म्हणतो? इथं रोजंदारी नसल्यामुळं आपल्या तालुक्यातली 22,000 लोक मुंबईला आहेत. किती? गण्याची लोकसंख्या एकूण 52,000. त्याच्यामध्ये 11,000 ग्रामपंचायतीची, नगरपंचायतीची आणि किती 41,000. वाढी धरून 42,000 लोकसंख्या आपल्या तालुक्याची आता साहेब आणि तुमच्या आकडा असेल अण्णासाहेब, चुकीचं असेल तर काय म्हणू नका, पण माझ्या अंदाजानुसार 22,000 लोक कोविडमध्ये आपल्या गावाला आहेत. त्या टायमाला परिस्थिती काय लोकांची होती? कुठला बांध सुद्धा शिल्लक राहिला नव्हता. त्या बांधामध्ये एखादा मुद्दे असेल, सत्य परिस्थिती सांगतो मी. एक टायमाला अशी परिस्थिती येईल, एक टायमाला शेतकरी संघटना आम्ही राबवतो, त्याच्यामध्ये आम्हाला भविष्य काय दिसतोय अशी परिस्थिती येईल की त्या टायमाला कुठला बांध शिल्लक राहिला होता, त्याच्यात कुठला मुद्दे राहिला होता, अशी लोक सुधून राहायची. एक टायमाला अशी परिस्थिती 10-20 वर्षाची येईल की 10,000चा बंडल माझ्या खिशात असेल, पण कीर्तने साहेब मला अर्धी भाकरी द्या अशी वेळ येईल. का? तर ह्या देशाचा ब्रांड कोण असेल तो शेतकरी आहे. आणि शेतात पिकवल्याशिवाय तुम्ही खाणार नाही. पैसे कोण खाणार नाही, शेवटी धान्यच पाहिजे. सरकारने काय करायला पाहिजे असं आम्ही सांगू शकत नाही, पण भविष्य सांगतोय मोफत देणारं धान्य बंद करायला पाहिजे. मला काय लोकांना वाटेल की ह्याच्या बाबाचा काय जातं आहे, माझ्या बाबाचा काहीच ऐकत नाही. कारण मी शेती अजून 4-5 घंटीची शेती करतो. काय तरी मी नेहमी फिरणारा असेल तरी हा कुठं पितो रोज इंदापूर मांडव आणि कुठे शेती करते. खोटं बोलत नाही देवाची, पण मोदी 22,000 रुपये घेणार शेतीसाठी. शेतकरी आहे.
नावांनीपूर्ण शेती करतात त्यांचा आपण शेताच्या बांधावर जाऊन सन्मान करतो. गेल्या वर्षी आपण इथेच तुमचे मालाड्याचे पपोटे त्यांचा जाहीर सन्मान केला होता आणि मंगेश कावणकर यांना पण त्यांनी सन्मान केलं होतं. यावर्षी पाशिलकर साहेबांनी चांगली शेती केली आणि त्याची सर्व बातमी मला वाटतं आमच्या पत्रकारांनी प्रकाशित केली. त्या अनुषंगाने आपण त्यांना प्राधान्य दिलं. त्याच्यानंतर सरई बुद्रुकचे आपले सुचित पतारे यांनीसुद्धा नाविन्यपूर्ण शेती केलेली आहे आणि तुमच्या कृषी खात्याकडून आम्ही ही माहिती घेऊन सगळी निवड केलेली आहे. तर याच्यामध्ये केवळ भात शेतीवर मर्यादित न राहता आपण इतर शेतीकडे पण प्राधान्य. आणि तसं बघायला गेलं तर गिरणे ग्रामपंचायतीबद्दल सांगायचं झालं तर राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या गिरणे ग्रामपंचायती केंद्रबिंदू ठरलेली आहे व्यवसाय. तर इथे दिल्लीपासून ते राज्यापर्यंत पंतप्रधान ग्राम सडक योजना असेल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल, सगळी कामं या गावामध्ये पडलेली आहेत. या गावची सगळी माणसं हुशार आहेत. कुठून कुठला निधी आणायचा हे सगळ्यांना बरोबर माहिती आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.